चला आता आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी एक्सप्लेन करू. एक्सप्लेन द मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे 3D, 4D, 5D सिरीज मधल्या एलिमेंटची मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कशावर डिपेंड असते? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स वर डिपेंड असते. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. जर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज झाले, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर काय झाले? इन्क्रीज झाले, तर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाले तर पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर काय होत असते? इन्क्रीज होत असते. म्हणून पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर त्याचं काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. हे आपल्याला माहिती आहे. आणि जर आपल्या डी ऑर्बिटल मध्ये जर सर्व इलेक्ट्रॉन कसे असेल? पेअर्ड असेल. डी ने त्या कम्प्लीट ऍटम मध्येच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसेल, जर सर्वच इलेक्ट्रॉन्स कसे असतील? पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील, तर ते कसं असतो? डायमॅग्नेटिक असतो. हे आपल्याला माहिती आहे. डायमॅग्नेटिक असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता बघा, जर आपल्याला माहिती आहे की ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, आपल्याला माहिती आहे की डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये D1 पासून तर D9 पर्यंत काय असतात? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. मॅक्झिमम ट्रान्झिशन मेटल मध्ये किंवा त्यांच्या मेटल आयन्स मध्ये. आणि म्हणून मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन मेटल आयन्स आर अँड देअर कंपाऊंड्स, त्यांचे मेटल आयन्स किंवा त्यांचे कंपाऊंड हे काय राहतात? पॅरामॅग्नेटिक राहतात. अँड दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यामुळे ते मॅग्नेटिक फील्ड कडे काय झालेले असेल? अट्रॅक्ट झालेले असते. ऍज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस, तुम्हाला माहिती आहे की 1 to 5 म्हणजे D1 पासून तर D5 पर्यंत जर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स काय झाले? इन्क्रीज झाले. जसं आपल्याला माहिती आहे की स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम आणि मॅग्नीज इथपर्यंत काय होत असते? D5 म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स काय होतील? इन्क्रीज होतील. आणि म्हणून यांचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी इन्क्रीज होईल. तुम्हाला माहिती आहे की मॅग्नीज डायपॉझिटिव्ह आयन्स इज द हायएस्ट पॅरामॅग्नेटिक इन नेचर. हा कसा राहणार आहे? डायपॉझिटिव्ह आयन जर विचारात घेतले, 3D सिरीज मधले जर डायपॉझिटिव्ह आयन्स घेते, मॅग्नीज डायपॉझिटिव्ह आयन्स हा काय राहणार आहे? हायएस्ट पॅरामॅग्नेटिक राहणार आहे. बिकॉज इट कंटेन हायर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. आणि म्हणून आपण सांगतो की ऍज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 5, द मॅग्नेटिक मुवमेंट अँड हेन्स द मॅग्नेटिक प्रॉपर्टी, त्याची मॅग्नेटिक मुवमेंटही वाढते आणि म्हणजेच मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय होत असते? इन्क्रीज होत असते. म्हणून आपली सुरुवातीला स्कँडियम पासून तर मॅग्नीज पर्यंत मॅग्नेटिक प्रॉपर्टी इन्क्रीज होईल आणि मॅग्नीज पासून पुन्हा झिंक पर्यंत जाताना नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स कमी होतील. मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे पॅरामॅग्नेटिक नेचर डिक्रीज होईल. आता दोस ट्रान्झिशन एलिमेंट्स, ज्या ट्रान्झिशन एलिमेंट्स पाशी काय असतील? पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील, म्हणजे त्यांचं D0 किंवा D10 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, तर दे आर डायमॅग्नेटिक. ते कसे असतात? डायमॅग्नेटिक. अँड दे आर रिपेल्ड बाय द मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यामुळे आपण जर त्यांना मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर ते काय करतील? रिपेल करतील. आता आपण जे ट्रान्झिशन एलिमेंट शिकून राहिलो, त्या ट्रान्झिशन एलिमेंट्स मधले 3 एलिमेंट्स, एक फेकोनी म्हणजेच आयर्न, कोबाल्ट आणि निकेल पजेसेस व्हेरी हाय पॅरामॅग्नेटिझम. यांच्यामध्ये सर्वात जास्त पॅरामॅग्नेटिझम असते. बरोबर आहे. कोणते कोणते? आयर्न, कोबाल्ट आणि निकेल हे जे 3 3D सिरीज मधले आहे, यांच्यामध्ये हायएस्ट पॅरामॅग्नेटिझम आहे. बिकॉज वेअर दे ऑब्टेन अ पॅरामॅग्नेटिक मॅग्नेट मुवमेंट. यांच्यामध्ये जे मॅग्नेटिक मुवमेंट आहे, इट इज कॉल्ड एज फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी. इव्हन आपण यांच्यातली मॅग्नेटिक फील्ड जरी काढून टाकली तर इट सेल्फ रिटेन द मॅग्नेटिक फील्ड. यांच्या स्वतःमध्येच मॅग्नेटिक फील्ड जशी तशी रिटेन राहील. आणि म्हणून यांना काय म्हणतो आपण? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणत असतो. फेरोमॅग्नेटिक ही प्रॉपर्टी पॅरामॅग्नेटिझमचं सुपेर हायली पॅरामॅग्नेटिझमलाच आपण फेरोमॅग्नेटिझम म्हणत असतो. आता जसं आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी ऐकतो, प्रॅक्टिकल मध्ये पाहतो की हे जे मॅग्नेट वापरतो आपण, आपल्या घरी स्पीकर असेल त्यालाही मॅग्नेट असते. खूप जागी मॅग्नेटिकचा वापर होत असते. आपल्या घरच्या जे मोटर वगैरे असते पाणी ओढण्यासाठी, तेही मॅग्नेटवर चालतात. आपल्या गाडीतले व्हेइकल आहे, हे सर्व. म्हणून मॅग्नेटिक सबस्टन्स आपल्याला माहिती पाहिजे, कोणते सबस्टन्स खूप जास्त मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. तर हे जे मॅग्नेटच आहे ना, या मॅग्नेटच नाव आहे अल्निको. अल्निको म्हणजे ॲल्युमिनियम, काय? ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट, यालाच काय म्हणणार आहोत आपण? अल्निको. हा जो अलॉय आहे हा ॲल्युमिनियम पासून बनलेला आहे. ॲल्युमिनियम याच्यातनी किती आहे? 12% आहे. निकेल हे 20% आहे आणि कोबाल्ट हे 50% आहे. आणि रिमेनिंग पोर्शन काय राहणार आहे? आयर्न राहणार आहे. तर असं हे म्हणून काय बनलेलं आहे?
अल्निको बनलेला आहे, विच इज यूज ॲज ए परमनंट मॅग्नेट. जे एक मॅग्नेट आपण यूज करतो तेच अल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट आणि आयनचं बनलेलं आहे. आता हे जे मॅग्नेटिक मुवमेंट असते म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी किंवा मॅग्नेटिक मुवमेंट एखाद्या सबस्टन्स मधली ती कशी कॅल्क्युलेट करत असतो आपण. आणि म्हणून द मॅग्नेटिक मुवमेंट इज एक्सप्रेस इन बोर मॅग्नेटॉन. हे त्याचं युनिट आहे. कशाचं युनिट आहे? मॅग्नेटिक प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करण्याचं बोर मॅग्नेटॉन्स. आणि द मॅग्नेटिक मुवमेंट इज कॅल्क्युलेटेड इन ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट. आपण ट्रान्झिशन सिरीज मध्ये तेही स्पेशली 3D सिरीज साठीच ट्रान्झिशन सिरीज मध्ये 3D ट्रान्झिशन सिरीजच्या एलिमेंटची मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी न्यू इफेक्टिव्ह इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n इंटू n+2 असं कॅल्क्युलेट करतो बोर मॅग्नेटॉन. या फॉर्म्युल्यानुसार आपण कॅल्क्युलेट करत असतो मॅग्नेटिक मुवमेंट. म्हणजे त्याच्यामधलं जे मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे ते आपण किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता यामध्ये जे n आहे हे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. कोणत्याही स्पेसिस मध्ये आपल्याला नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन माहिती झाले तर आपण त्याच्यावरून काय काढू शकतो? 3D ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट मध्ये मॅग्नेटिक मुवमेंट काढू शकतो. त्याच्यामुळे आपला फॉर्म्युला आपण इथे वापरून राहिलो हा. n इज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आणि bm स्टँड फॉर द बोर मॅग्नेटॉन्स. हे युनिट आहे. आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एखाद्या सबस्टन्स मध्ये मॅग्नेटिक मुवमेंट तयार का होत असते. बरोबर आहे की नाही? तर एखाद्या सबस्टन्स मध्ये मॅग्नेटिक मुवमेंट, सपोज आता एक मेटल आयटम आहे तर या मेटल आयटमच्या भोवताली काय असतात? खूप सारे ऑर्बिटल असतात, आहे की नाही? तर या ऑर्बिटलचंही काय राहणार आहे? स्पिन कंट्रीब्युशन्स राहणार आहे. आणि या ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात तेही काय होत असतात? आपल्या स्वतःही भोवताली फिरतात आणि ऑर्बिटल मध्ये फिरतात. तर या दोन्ही गोष्टी मिळून या सबस्टन्सचं काय असते? मॅग्नेटिक मुवमेंट असते. आणि म्हणून मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ एनी स्पेसिस, कोणत्याही स्पेसिसचं जे मॅग्नेटिक मुवमेंट असते, बरोबर आहे, तर मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ स्पेसिस इज डिपेंड अपॉन ऑर्बिटल्स. बघा लक्षात ठेवायचं आहे, ऑर्बिटल स्पिन आणि प्लस कोणता? इलेक्ट्रॉनिक स्पिन आणि इलेक्ट्रॉन स्पिन. या दोन स्पिन मिळून त्या स्पेसिस मध्ये मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट केल्या जात असते. बरोबर आहे. पण 3D ट्रान्झिशन सिरीजचा जर विचार केला, आपण काय केलं? 3D ट्रान्झिशन सिरीज मध्ये जर विचार केला तर हे जे ऑर्बिटल स्पिन मुवमेंट आहे ही निग्लिजिबल असते. काय असते? निग्लिजिबल असते किंवा सप्रेस होत असते, कमी होत असते. त्याचं कारण आहे, जेव्हा आपण यांचं मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करतो, बरोबर आहे, तर त्यावेळेस जे आपण इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यावर काय करतो? आपण अप्लाइड करत असतो. त्याच्या भोवतालचे जेवढे ऍटम्स आहे ना, आयन्स आहे किंवा मॉलिक्युल्स आहे, सराउंडेड बाय द मेटल आयन, त्या मेटल आयन्सला जे सराउंडेड करतात ते त्याची ऑर्बिटल स्पिन काय करत असते? सप्रेस करते. काय करते? सप्रेस करते. आणि त्याच्यामुळं आपण जे 3D ट्रान्झिशन सिरीज मध्ये फक्त मॅग्नेटिक मुवमेंट हे कशावरून काढत असतो? स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. त्यामध्ये जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे तेच त्याची मॅग्नेटिक मुवमेंट काय करत असते? डिसाइड करत असते. आणि म्हणूनच जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तेवढंच त्याचं काय असते? मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असते. आणि म्हणून द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज अ कॅरेक्टराइज बाय द इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मुवमेंट. आणि म्हणून आपण हे इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मुवमेंट न कॅल्क्युलेट करत असतो. आणि विच इज इक्वल टू नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दॅट ऍटम्स. या फॉर्म्युल्यानुसार आपण ते कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे, आणि जसेही नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स वाढत जातील तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्याची काय होईल? इन्क्रीज होईल. तर आपण असे सर्वच 3D ट्रान्झिशन सिरीज मधल्या एलिमेंटची मॅग्नेटिक प्रॉपर्टी कॅल्क्युलेट केलेली आहे. आणि म्हणून द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. जसे जसे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स वाढतात तस तसं मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा काय होते? इन्क्रीज होते. तर आपण इथं स्कॅन्डियम पासून स्टार्ट केलं तर स्कॅन्डियमचं जर आपण ट्रायपॉझिटिव्ह आयन्स पाहिलं तर त्याच्यापाशी 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे. त्याच्यामुळे कॅल्क्युलेटेड मॅग्नेटिक मुवमेंट जे आपण या फॉर्म्युल्यानुसार काढत असतो, न्यू इफेक्टिव्ह इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n इंटू n+2 या फॉर्म्युल्यानं काढत असतो. बरोबर आहे. तर बोर मॅग्नेटॉन्स. आता बघा, जेव्हा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असेल तर मी या फॉर्म्युल्यात जर टाकला आपण एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स यांची किंमत, तर काय होणार आहे? 1 इंटू 1+2 आहे की नाही? बोर मॅग्नेटॉन्स. आणि म्हणून इथे काय येणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ 3. आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 ची व्हॅल्यू जर आपण कॅल्क्युलेट केली तर ती भेटते आपल्याला 1.73
बोर मॅग्नेटॉन्स एवढी येईल. बरोबर आहे. आणि म्हणून ज्यावेळेस एक अनपेड इलेक्ट्रॉन्स असते एखाद्या स्पेसिस मध्ये तर त्याची मॅग्नेटिक मुवमेंट किती असते 1.73 बोर मॅग्नेटॉन्स असते. तर असं आपण कोणत्याही याच्यावर कॅल्क्युलेट करू शकतो. पण तुम्ही इथे लक्षात आलं असेल तुम्हाला इथे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट दिलेली आहे आणि इथे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू दिलेली आहे. तर हे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू मध्ये थोडासा फरक दिसते, खूप जास्त नाही आहे, थोडासा फरक दिसतो. कारण आपण जेव्हा एक्सपेरिमेंट करतो तेव्हा त्या मेटल आयन्सला काय करतो त्याचं सोल्युशन बनवत असतो, म्हणजे तो हायड्रेटेड होत असतो. एक तर त्याच्या सराउंडिंग मध्ये वॉटर मॉलिक्यूल येतात किंवा त्यांचं सॉलिड स्टेट मध्ये आपण त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी स्टडी करत असतो. तर जेव्हा आपण त्याचं सोल्युशन किंवा सॉलिड स्टेट मध्ये त्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी स्टडी करत असतो तर त्यावेळेस एक्सपेरिमेंटली त्याची व्हॅल्यू स्लाइटली चेंज येत असते बिकॉज ऑफ व्हेरियस वॉटर मॉलिक्यूल इज सराउंडेड इन देम, किंवा तो सॉलिड स्टेट मध्ये असेल तर ते सराउंडिंग ऍटमच्या मुळे थोडासा फरक पडतो. पण ऍक्च्युअली त्याच्यामध्ये जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे तर कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू नियर अबाउट सेमच येते. म्हणून आपण ऍक्च्युअली या फॉर्म्युल्यानुसार काढतो. अदरवाईज हा फॉर्म्युला युज केला गेला नसता, ऑर्बिटल स्पिन मुवमेंट जर घेतली असती तर त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला युज करता आला नसता. तर जसं आता एखाद्या सबस्टन्स मध्ये क्रोमियम डायपॉझिटिव्ह मध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स असेल तर आपण या 4 अनपेड इलेक्ट्रॉनची किंमत इथे टाकणार आहोत. 4+2 बोर मॅग्नेटॉन्स, 4+2 6 आणि 6 चौक 24 24, स्क्वेअर रूट ऑफ 24 आणि स्क्वेअर रूट ऑफ 24 जर घेतला आपण तर नॅचरली स्क्वेअर रूट ऑफ 24 जर घेतलं तर याचा आन्सर काय येते कॅल्क्युलेशन नुसार 4.9. स्क्वेअर रूट ऑफ 24 चा आपण काय काढणार आहोत 4.9, हे त्याचा आन्सर येईल. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की जेवढेही त्याची मॅग्नेटिक मुवमेंट आपण एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केलेली आहे त्या एक्सपेरिमेंटेड कॅल्क्युलेटेड व्हॅल्यून आपण ठरवलेलं आहे की त्यांच्यामध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन असेल. म्हणजे आपण एखादं सॅम्पल असेल आणि या सॅम्पल मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे हे जर काढायचं असेल तर नॅचरली त्याचा आपण काय काढणार आहोत स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट काढणार आहोत आणि त्याहून सांगणार आहोत की त्या व्हॅल्यून सांगणार आहोत की व्हॅल्यू या रेंज मध्ये कुठेतरी येणारच आहे आणि ती जी रेंज असेल त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे हे सांगू शकतो. तर हे या व्हॅल्यू याचा इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यानंतर आता हेच मी आता जे सांगितलं तुम्हाला मॅग्नेटिक मुवमेंट आर डिटरमाइन एक्सपेरिमेंटली. ऍक्च्युअली मॅग्नेटिक मुवमेंट आपण एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करतो इन सोल्युशन ऑर इन सॉलिड स्टेट, सोल्युशन किंवा सॉलिड स्टेट मध्ये. वेअर द सेंट्रल मेटल इज हायड्रेटेड, तो मेटल ऍटम हायड्रेटेड होत असते किंवा बाउंड बाय द लिगँड्स. द स्लाइटली डिफरंट, म्हणून आपल्याला जे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहे यांच्यामध्ये थोडासा फरक पडत असते. मॅग्नेटिक मुवमेंटचा कॅन बी नोटीस, ते आपल्याला पाहायला भेटते इथे थोडा डिफरन्स त्यांच्या कॅल्क्युलेटेड आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू नुसार. आता आपण जेव्हा 4D सिरीजचा विचार करतो आणि 5D सिरीजचा विचार करतो तर इथं आपल्याला ऑर्बिटल स्पिन खूप जास्त असते. इथे ऑर्बिटल स्पिन खूप जास्त असतं, त्याच्यामुळे आपण मॅग्नेटिक मुवमेंट या 3D आणि 5D एलिमेंटचे जर काढायचे असेल तर हा फॉर्म्युला युज करणार नाही. बरोबर आहे. इथं आपल्याला कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला येईल कारण आपल्याला इथं ऑर्बिटल स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट आणि प्लस इलेक्ट्रॉनचं स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट मिळून टोटल मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करायला लागेल त्या सबस्टन्स मधले. कोणासाठी 4D आणि 5D सिरीज साठी. म्हणून आपण सांगतो की सेकंड म्हणजेच 4D आणि थर्ड म्हणजेच 5D ट्रान्झिशन सिरीज ऑर्बिटल अँग्युलर मुवमेंट आर सिग्निफिकंट. ही बरीच असते ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. देअरफॉर द स्पिन ओनली फॉर्म्युला कॅनॉट बी युजफुल. त्याच्यामुळे स्पिन ओनली फॉर्म्युला हा इथं कॅल्क्युलेशन करण्यासाठी युजफुल राहणार नाही. मोर कॉम्प्लिकेटेड इक्वेशन्स हॅज बीन एम्प्लॉइड. त्याच्यासाठी आपण दुसरे इक्वेशन्स यूज करत असतो टोटल मॅग्नेटिक मुवमेंट काढण्यासाठी. डिटरमाइन द मॅग्नेटिक मुवमेंट. दिस मॅग्नेटिक मुवमेंट इज फर्दर आर फाउंड टू बी टेम्परेचर डिपेंडंट. आणि मॅग्नेटिक मुवमेंट जे असतात म्हणजे एखाद्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी हे त्याच्या टेम्परेचरवरही डिपेंड असते. म्हणून इट इज प्रॉपर्टीज डिपेंड अपॉन द टेम्परेचरशी ते डिपेंडंट असते. समजली इथपर्यंत? तर हे झालं तुमचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी विषयी. म्हणजे कोणता सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक असतो, कोणता सबस्टन्स डायमॅग्नेटिक असतो, कोणता सबस्टन्स फेरोमॅग्नेटिक असतो, त्याला आपण फेरोमॅग्नेटिक का म्हणतो. त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये 3D ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये कोणत्या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करतो आपण. त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्यांची कशावर डिपेंड असते. ऑर्बिटल स्पिन जे कंट्रीब्युशन असते आणि स्पिन
इलेक्ट्रॉन्स अनपेड इलेक्ट्रॉनच्या स्पिनचं कंट्रीब्युशन या दोघांच्या मिळून काढतो. पण 3D सिरीज मध्ये ऑर्बिटल स्पिन कंट्रीब्युशन काय असते, निग्लिजिबल असते. म्हणून आपण फक्त स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉनच्या स्पिनहूनच ते कॅल्क्युलेट करत असतो. त्यामुळे आपला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आपण जेव्हा हे कॅल्क्युलेट करतो तर एक्सपेरिमेंटली आणि कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू मध्ये थोडासा फरक पडतो. कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो त्यावेळेस मेटल ऍटम हा हायड्रेटेड ऍटम सोबत किंवा लिगँडला बॉन्डेड असतो. त्यामुळे स्लाइटली डिफरन्स येते. त्यानंतर 4D आणि 5D ट्रान्झिशन सिरीज म्हणजे सेकंड आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीजची जी मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपण कॅल्क्युलेट करतो तर या फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेट करता येत नाही. कारण तिथं ऑर्बिटल स्पिन मोमेंटम सुद्धा सिग्निफिकंट असते आणि यामुळं ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम सिग्निफिकंट असल्यामुळं आपला जो स्पिन ओनली कॅल्क्युलेटेड फॉर्म्युला आहे हा तिथे कामी पडणार नाही. तसंच मॅग्नेटिक प्रॉपर्टी ही टेम्परेचर डिपेंड असते. आता काही प्रॉब्लेम आहे याच्यावर आपल्याला, ते असे प्रॉब्लेम आपल्याला 2-2 मार्काचे विचारतील. कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ डायव्हॅलंट आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲटॉमिक नंबर 24. आता एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर 24 असताना डायव्हॅलंट आयनचा तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, मॅग्नेटिक मुवमेंट काढायची आहे म्हणते. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा तर या 24 ज्याचा ॲटॉमिक नंबर असतो आहे की नाही त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला करता आलं पाहिजे. 3D5 4s1 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. जेव्हा तो डायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये असेल तर त्यावेळेस त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहणार आहे, 3D4 आणि 4s1. आता याच्यापाशी 4s0 असं राहणार आहे. आणि असं राहिल्यामुळं नॅचरली काय होणार आहे, या 3D मध्ये आता किती इलेक्ट्रॉन्स येईल, डी ऑर्बिटल किती असतात, अशा 5 ऑर्बिटल असतात. बरोबर आहे. तर एक अनपेड इलेक्ट्रॉन्स पहिले फिलअप होतील. म्हणजे 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे एन ची किंमत किती आहे, 4. हे पहिले कॅल्क्युलेट करायला लागेल तुम्हाला. आणि म्हणून आता याला आपल्याला आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काढू की U इफेक्टिव्ह इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n इंटू n प्लस स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 2 हा फॉर्म्युला आपण वापरतो. बरोबर आहे. आता या फॉर्म्युल्यात आपण किंमत टाकू 4 इंटू आहे, 4 प्लस नाही, 4 इंटू 4 प्लस 2 बोर मॅग्नेटॉन स्क्वेअर रूट ऑफ. क्लिअर आहे. आता बघा 4 प्लस 2 6, 6 चौक 24, 24. आता 24चं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते किती येते, 4.9. स्क्वेअर रूट ऑफ 24 इज नथिंग बट द 4.9 बोर मॅग्नेटॉन्स. असं आपण कॅल्क्युलेट करत असतो. तर असे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायला येतील. त्यामुळे आपण इथं सांगतो की डायव्हॅलंट आयन जेव्हा असतो तर त्यावेळेस त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D4 असं असते. आणि 3D4 असल्यामुळे त्याच्यापाशी 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. आणि 4 अनपेड इलेक्ट्रॉन जर आपण याच्यात टाकले तर त्याची मॅग्नेटिक मुवमेंट किती राहील, 4.9 बोर मॅग्नेटॉन्स राहील. असंच एक दुसरं प्रॉब्लेम आहे, कॅल्क्युलेट द स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ डायपॉझिटिव्ह आयन्स ऑफ ॲटॉमिक नंबर m डायपॉझिटिव्ह आयन्स ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 26. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. जेव्हा m हा 26 असतो त्यावेळेस त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे 3D6 4s2 असं राहते. तर आता जर याच्यातले 2 इलेक्ट्रॉन्स गेले तर नॅचरली AR 3D6 4s0 होईल. हे 2 इलेक्ट्रॉन्स निघून जातील. बरोबर आहे. आता नॅचरली आपल्या डी ऑर्बिटल्स 5 असतात, त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे अकॉर्डिंग टू होम्स रूल. 1 2 3 4 आणि 5 आणि 6. त्याच्यामुळे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत, याच्यात 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे. मग आपण ज्या फॉर्म्युल्यात यांना टाकायचं आहे की ह्या फॉर्म्युल्यानुसार n प्लस 2 बोर मॅग्नेटॉन्स या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकल्यानंतर पुन्हा तीच व्हॅल्यू भेटेल आपल्याला, 4 इंटू 4 प्लस 2 बोर मॅग्नेटॉन्स म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 24 येईल इथे. आणि स्क्वेअर रूट ऑफ 24 म्हणजेच काय येते, 4.9 बोर मॅग्नेटॉन्स. म्हणजे तुम्हाला जर म्हटलं असतं की 4.9 बोर मॅग्नेटॉन्स एका सबस्टन्सची मॅग्नेटिक मुवमेंट आहे, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, पटकन सांगितलं असतं की तुम्ही 4 नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहे, त्याच्यात 4 आहे असं बी सांगितलं असतं. असं उलटही सांगता येते आपल्याला. आणि म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. हे नक्की प्रॉब्लेम विचारते आपल्याला अशा प्रकारचं. आपण याच्यातले बरेचसे क्वेश्चन फॉर्म मध्येही समजून घेतलं आणि प्रॉपर्टी डिटेल मध्ये समजून घेतली. आपल्या बोर्डच्या ज्या पुस्तकात एवढं डिटेल मध्ये दिलेलं नाहीये. मी मॅक्झिमम पार्ट कव्हर करण्याचा प्रयत्न केला, कारण आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सोबत फेस करायचा आहे. आणि आपण जे महाराष्ट्रातली मुलं हे खूप जिद्दी आहेत, पण
त्यांना जे गाईडलाईन पाहिजे आणि आपल्या ओन लँग्वेज मध्ये आपल्या सायन्सची स्टडी पाहिजे, तर ते जर भेटली तर नॅचरली ते चार चांद लावतील. बरोबर आहे, म्हणजेच आपलं एम ते अचीव्ह करतील. आणि मी तुम्हाला याच्यासोबत ऑब्जेक्टिव्हही प्रोव्हाइड करून राहिलेला आहोत. त्याच्यामुळं माझं काम मी करतो, पण तुम्ही तुमच्या म्हणजे मेहनतीसाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे. आणि तुम्ही जितकी जास्त मेहनत करसाल तितकं तुम्हाला इफेक्टिव्ह टीचिंग भेटेल.